महाराष्ट्र दिनी नवापूरला विकास कामांची भेट 1,83,00,000च्या रस्ते कामाचा शुभारंभ। महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नवापूर नगरपालिकेच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानाअंतर्गत शहरात 1,83,21,000 रुपयांच्या 2 महत्त्वपूर्ण रस्ते कामांचा शुभारंभ करण्यात आला। यात हायवे क्रमांक 6 ते रेल्वे स्टेशन रस्ता काँक्रिटीकरण आणि गांधी पुतळा ते साबा विभाग पुलापर्यंतच्या रस्त्याचा समावेश असून यामुळे शहराच्या दळणवळण सुविधेला मोठी गती मिळणार आहे। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे, बांधकाम सभापती बालचंद्र गावित, पाणीपुरवठा सभापती शरद पाटील, मनीषा मावची, भाग्यश्री गावित, मनोहर नगराडे, धमेश पाटील, सीए वतन अग्रवाल, मनोहर गावित, शिरीष प्रजापत, उमेश चव्हाण, नवीन शहा, अल्तमस खाटिक, जैनू गावित, राजू आगडे, प्राध्यापक उमेश पाटील, इरफान कुरेशी आणि कृष्णा मावची यांची प्रमुख उपस्थिती होती। निवडणुकीत दिलेली आश्वासने दर्जेदार कामाच्या माध्यमातून पूर्ण केली जातील असा विश्वास भरतभाऊ गावित यांनी यावेळी व्यक्त केला। विकास कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने नवापूरच्या नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। नवापूर नगरपालिका अंतर्गत रस्त्यांचं भूमिपूजन आपण करत आहोत आणि ज्या पद्धतीने आपण शहरवासियांना आश्वासन दिलं होतं, सांगितलं होतं की नवापूरमधले गटारी, पाणी, रस्ते आणि वीज या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपलं पॅनल, राष्ट्रवादी पक्षाचं पॅनल अजितदादा पवार गटाचं हे तत्पर आहे, हे सेवेसाठी आहे आणि ज्या पद्धतीने आश्वासनं दिली होती त्या पद्धतीने हे आश्वासनाची पूर्तता या ठिकाणी करत आहोत। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान विभाग यांच्यामार्फत नॅशनल हायवे 6 पासून तर नवापूर रेल्वे स्टेशनपर्यंत हा रस्ता आहे। जवळजवळ 97,50,000चा हा रस्ता आपण याच्यातनं मंजूर केलेला आहे आणि आज त्याचं विधिवत भूमिपूजन हे आमच्या समोर झालेलं आहे। या ठिकाणी स्थानिक ज्या ज्येष्ठ नगरसेविका, माजी नगरसेविका सौभाग्यवती शर्मा भाभीजी यांच्या हस्ते या ठिकाणी आम्ही भूमिपूजन केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते, सभापती आणि सर्व नगरसेवक बंधू भगिनी आणि ग्रामस्थ राकेशभाई, लखनभाई आणि या आमच्या माता भगिनी या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्यासमोर या रस्त्याचं भूमिपूजन झालेलं आहे। रस्ता हा चांगल्या पद्धतीचा होईल, गुणवत्तेचा होईल, दर्जेदार होईल आणि या ठिकाणी ज्या ज्या अडचणी त्यांच्या होत्या त्या अडचणी सोडवण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून ही आपण सुरुवात केलेली आहे आणि मी जे संबंधित ठेकेदार जे आहेत त्या ठेकेदारांना सुद्धा माझी विनंती आहे की गुणवत्तापूर्ण हे काम झालं पाहिजे, दर्जेदार काम हे झालं पाहिजे आणि सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे, सिमेंट कॉन्क्रीटवरती व्यवस्थितरित्या पाणी दिलं गेलं पाहिजे। कमीत कमी 15 ते 20 दिवसपर्यंत या रस्त्यावरनं जो तुम्ही कॉन्क्रीटचा रस्ता बनवणार त्या रस्त्यावरनं 15 ते 20 दिवसपर्यंत वाहतूक न जाता त्या ठिकाणी पाण्याची तुम्ही व्यवस्था केली पाहिजे, पाणी शिंपडलं पाहिजे जेणेकरून त्याचा जी क्षमता आहे टिकण्याची ती जास्त काळ टिकणार आहे। म्हणून संबंधित ठेकेदारांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि ग्रामस्थांना माझी विनंती आहे, या भागामधले राहणारे माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी यांना सुद्धा विनंती आहे की हा रस्ता आपण तुमच्या देखरेखीखाली होणार आहे तर हा गुणवत्तेचा होईल, चांगल्या दर्जाचा होईल, चांगल्या प्रतीचा कसा होईल याच्यासाठी सुद्धा आपण लक्ष द्यावं। कारण जागरूक नागरिक या ठिकाणी रेल्वे स्टेशन भागातले आहेत आणि ते रस्ता व्यवस्थितरित्या करून घेतील असं मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं। त्या निमित्ताने हा एक रस्ता झालेला आहे आणि दुसरा रस्ता हा जो आहे तो महात्मा गांधी पुतळा ते सार्वजनिक बांधकाम विभाग इथपर्यंतचा पुलापर्यंतचा तो रस्ता आहे आणि तो जवळजवळ 84,71,000पर्यंत त्या रस्त्याचं सुद्धा भूमिपूजन स्थानिक नगरसेवकांनी आणि ग्रामस्थांनी केलेला आहे। तो सुद्धा दर्जेदार पद्धतीचे गुणवत्तापूर्ण रस्ता होईल असे हे दोघे मिळून जवळजवळ 1,83,00,000पर्यंतचे हे दोघी रस्ते आहेत आणि या रस्त्यांचं व्यवस्थितरित्या काम होईल अशी सुद्धा मी ठेकेदाराकडनं अपेक्षा व्यक्त करतो।
आणि जे सहकार्य नगरपालिकेसाठी आपण ग्रामस्थांनी केलं, तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. असाच प्रेम आशीर्वाद आमच्यावरती राहू द्या एवढी विनंती करतो. नगराध्यक्ष जयंतदादा जाधव आणि उपनगराध्यक्ष नरेंद्र भाऊ नगराळे आणि सर्व सन्माननीय सभापती आणि नगरसेवकांच्या वतीने मी सगळ्यांचे या ठिकाणी आलेल्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. पत्रकार, छायाचित्रकार या बंधूंचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय राष्ट्रवादी.